सारा सार विचार कराव ठावठी, सारा सार विचार कराव ठावठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घाट भवसिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निसे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घाट भवसिंधू, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घाट भवसिंधू. विठ्ठल साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरु. समचरण सरोजं सांध्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाने मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आधत्रय जननी देवाची सेवे लागे सेवा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघे मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भवसिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। या भारतभूमीमध्ये एक आदर्श संप्रदाय ज्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय। या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी आहे संत परंपरा आणि आदर्श परंपरेमध्ये अनेक आदर्श संत। एक संत जीवन आपण असं अनुभवलंय की ज्यांनी कधीच नाही केला आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस, ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस। देहुनिवासी तुकोबारायांचा हा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज एक जाणीव करून देतात, आपल्याला जाणीवपूर्वक एक विचार करायला सांगतात। तुकाराम महाराज या अभंगामध्ये विचार करा असं सांगतात। सारा सार विचार करा, पहिल्या चरणामध्ये करा असं सांगितलं आपल्याला। ज्या अर्थी तुकाराम महाराज या अभंगात करा असं सांगतायत त्या अर्थी आपण ते करत नाही किंवा करत नसावं म्हणून तुकाराम महाराजांना सांगावं लागलं करा। सारा सार विचार करा, उठा उठी तातडीने विचार करा। कशाचा विचार करा? नामधरा कंठे विठोबाचे, ते विठोबाचं नाम कंठात धारण करा, त्याचं तुम्ही चिंतन करा। त्या चिंतनानं काय होईल? तयाच्या चिंतने
निरसेल संकट, नुसतं संकट जाईल का नाही, तराला दुर्घट भव सिंधू, जन्म मरणाचं महासंकट सर्वांच्या पाठीमागे, त्यातूनही तरुण जा. एक काम करा, सुंदर शरीर मिळाला, ह्या मृत्यू लोकात आपल्या परमभाग्यानं जन्माला आलो, मग वाचेने रामाचं स्मरण करा. जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम, धरी हाचे नेम अहर्निशी, रात्रंदिवस तुम्ही काय करा, रामनामाचा जप करा, राम राम स्मरा. आणि तुकोबराय पुढे सांगतात या सगळ्याचा परिणाम काय होईल. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत, पण कधी भावे गाता गीत विठोबाचे, अंतकरणामध्ये भाव असावा आणि भावाने त्या विठोबाचं गीत गावं. विठ्ठला विठ्ठला सर्वजण या ठिकाणी किन निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचा आद्य इथे कर्तव्य नियमाप्रमाणे या परिवारामध्ये असणारे कैलासवासी लोडू गोंडू पाटील ज्यांना आपल्यामधून जाऊन ईश्वराच्या इच्छेनं, मी असं सांगेल आपल्या सर्वांमधून जाऊन ईश्वराच्या इच्छेनं एक वर्षापूर्वी ज्यांचं जाणं झालं या कुटुंबातून, ह्या परिवारातून, ह्या गावातून, सगळीकडून या इहलोकातून त्यांना निरोप घ्यावा लागला. भगवंताच्या कृपेनं कुटुंबामध्ये त्यांच्या पश्चात दुःखित अंतःकरणाने शोकाकुल त्यांचा सगळा परिवार, त्यांची 2 मुलं आहेत, श्री रोहिदास भाऊ असतील आणि आदरणीय श्री पंढरीनाथ भाऊ असतील. हे बाबांच्या पश्चात असणारी त्यांची मुलं, त्याचप्रमाणे बाबांच्या 2 मुली छायाताई असतील आणि सुवर्णाताई असतील, त्याचप्रमाणे 2 सुना, 4 नातवंड, हा सगळा परिवार. आणि बाबांचा परिचय असा की जोपर्यंत ते हयात होते किंबहुना जोपर्यंत ईश्वराच्या इच्छेनुसार त्यांचं जीवन चाललं, सहकारी सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहिले, 40 वर्षे ती सेवा केली. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पाठीमागे मनुष्य गेल्यानंतर काहीतरी नाव निघतं, कधी निघतं, उत्तमची उरे कीर्ती मागे. माणूस गेल्यानंतर त्याचं कार्याचं गुणगान केलं जातं. इथं मला असं सांगितलं की बाबांनी गोरगरिबांना फार मदत केली आणि प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व या कुटुंबामध्ये असणारे बाबा 1 वर्षापूर्वी ह्या सगळ्या परिवाराला सोडून गेले. ती भगवंताची इच्छा. का तर मी असं सांगेल तुम्हाला की या जगामध्ये आपण कुठल्या घरात जन्माला यायचं आपल्या हातात नाही आहे, कुठल्या कुळात जन्माला यायचं आपल्या हातात नाही, आपण कधी मरायचं तेही आपल्या हातात नाही. फक्त एवढंच आहे आपल्या हातात, एवढंच आहे आपण कसं जगायचं, किती आनंदानं जगायचं, एवढंच आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. मी घरामध्ये बसलेले असताना बाबांच्या सुना आणि लेकी रडत होत्या. का तर ही आदर्श कुटुंब घडवलं बाबांनी. कारण आई वडील कुटुंब घडवतात, संस्काराची शिदोरी मुलांना देतात. आपल्या जीवनात आई वडील फार महत्त्वाचे आहे. हे मी सांगण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी सांगावं. आणि माईबाप आपल्या जीवनात किती महान आहे, माईबापाचं स्थान किती मोठं आहे हे ज्ञानोबरायांनी सांगावं. आपण 17वा अध्याय पहा. ज्ञानोबराय म्हणतात, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन के जे. माईबापाचं मोठं ऋण आहे आपल्यावरती. आणि म्हणून ह्या कुटुंबातली ही मुलं मुली सुना नातवंड सगळा परिवार आपल्या वडिलांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने भजन पूजन नामसंकीर्तन घडावं त्याकरिता ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी गुरुनाथ भाऊ असतील, दादांच्या संपर्कातून मला आज या ठिकाणी ही सेवा करण्याची संधी. दळीब भाऊंना त्यांनाही मी वंदन करेल, त्यांचेही आभार मानेल. गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन ह्या कुटुंबानं ह्या मुलांनी या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. या ठिकाणी उपस्थित मृदुंगाचार्य आदरणीय श्री हरिभक्त परायण निलेश महाराज पगार, आमचे बंधू पांगरीवरनं तेही माझ्यासोबत आलेले आहे, महाराजांनाही वंदन. आणि दुसरीकडे साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदुंगाचार्य महाराजांचं नाव चेतन महाराज, आपल्यालाही वंदन, आपले आभार. त्याचप्रमाणे गायनाची साथ करणारे आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे बंधू
ज्यांचं नावही वैभव आहे आणि नाशिक जिल्ह्याचं ते वैभव आहे. वैभव महाराज वेलजाळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही वंदन. आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे बंधू शरद महाराज दिघे तेही माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहे. मी त्यांनाही वंदन करेल. इकडे उभे असणारे आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य प्रमोद महाराजांनाही वंदन. त्याचप्रमाणे सोपन महाराज असतील. आपण सगळेच वैष्णव वारकरी विणकरी सर्वच तालकरी असतील, ग्रामस्थ भजनी मंडळ असेल, आपल्या सर्वांना वंदन करेल. आणि ही कीर्तन आपल्याला कधीही पाहायला मिळावी याकरिता आमचे बेलोशीवरून आलेले पंडित भाऊ असतील आणि दुसरे कोणी दादा असतील त्या सर्वांना वंदन करते. आपण सर्वच माता भगिनी पुरुष वर्ग आपण बहुसंख्येने उपस्थित आहात. आपण सर्वांना वंदन. विठ्ठला विठ्ठला या परिवारातून 1 वर्षापूर्वी भगवंताच्या इच्छेनं त्यांचं जाणं झालं. मी भगवंताची इच्छा का म्हटले की आपण जन्माला येतो भगवंताच्या इच्छेनंच येतो. आपण जगतो भगवंताच्या इच्छेनंच जगतो, कृपेनंच जगतो. आणि आपल्याला ह्या जगाचा निरोपही जर घ्यावा लागत असेल तर तोही भगवंताची इच्छा नाही. म्हणून ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान. नाही का? माता पित्याचं स्थान आपल्या जीवनामध्ये फार मोठे. बाप आपल्याकरिता रात्रंदिवस काबाड कष्ट करतो. स्वतःकरिता काही घेत नाही, पण मुलांकरिता तो सांभाळून ठेवत असतो. तो बाप आहे. तुकाराम महाराज फार गोड करतात. बाप करी जोडी लेकराचे बोडी आपुली कुरवंडी वाळवोणी. तुकाराम महाराज म्हणतात लेकराच्या सुखाकरिता लेकरू जीवनभर सुखी राहावं याकरिता रात्रंदिवस राबराब राबणारा, कष्ट करणारा, स्वतः दुःख सहन करणारा, पण मुलांच्या सुखांचा रात्रंदिवस विचार करणारा बाप लेकराचे स्वतःच्या शरीराचाही विचार करत नाही. उदार जीवासी
विचार करत नाही, रात्रंदिवस कष्ट करतो, राबतो, लढत असतो कुणाकरिता? मुलांकरिता. आणि सगळं एक दिवस स्वाधीन करतो मुलांकरिता, मुलांच्या स्वाधीन करतो आणि जगाचा निरोप घेतो तो बाप आहे. आपण आईचं कौतुक करतो, अनेक वेळा आईचंच कौतुक केलं जातं, पण आई जेवढी महत्वाची बापही तेवढाच महत्वाचा, नाही का? आई आपल्याला कडेवर घेते, कारण आपण लहान असतो, आपल्याला समोरचं काही दिसत नाही, म्हणून आपल्याला दिसावं म्हणून आई कडेवर घेते, पण बाप खांद्यावर घेतो आपल्याला. असं का? आई समोरचं दिसावं म्हणून आई कडेवर घेते, पण पहा बाप खांद्यावर का घेतो? बाप खांद्यावर याच्याकरिता घेतो की मला आत्तापर्यंत जे पाहायला मिळालं नाही किंवा मी आत्तापर्यंत जे पाहिलं नाही ते माझ्याही पेक्षा माझा मुलगा मोठा व्हावा, उंच भरारी घ्यावे आणि त्यांनी ते सगळं पाहावं, म्हणून बाप मुलांना खांद्यावर घेतो. विठ्ठल मुलांच्या सुखाकरिता जो जगत असतो तो बाप आहे, लक्षात घ्या. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता, आपल्याला इतिहास हा सर्वांना माहिती आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपन काका आणि मुक्ताबाई ही 4 लेकरं जणू वेद ज्यांच्या पोटी जन्माला आले ते रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत. त्या मुलांची मुंज व्हावी, समाजामध्ये ताटमानेने आपल्या लेकरांना जगता यावं, संन्याशाची कार्टी म्हणून कोणी आपल्या लेकरांचा अपमान करू नये. कोणी जर भिक्षा मागण्याकरिता गेलं, कोणी एखाद्याने अन्न टाकलं असेल तर दुसरं त्याच्यामध्ये माती कालवायचा. मुलांना समाजामध्ये जगता यावं, आनंदाने स्वाभिमानाने जगता यावं म्हणून मुलांच्या सुखाकरिता प्राणत्याग करणारा, देहांत प्रायचित्त घेणारे माता पिता आहे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता. हे बापाचं प्रेम आहे. राम वनवासाला निघाले आणि रामाच्या वियोगानं राजा दशरथाला बापाला मृत्यू आलाय, हे बापाचं प्रेम आहे. मुलांना समाजात सुखानं जगता यावं म्हणून रात्रीच्या वेळेला देहांत प्रायचित्त करणारे माता पिता विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता, माता पिता बापाचं प्रेम आहे. राम वनवासाला गेला म्हणून रामाच्या वियोगानं राजा दशरथाला मृत्यू प्राप्त झाला, राम 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 करत देहत्याग केला, हे बापाचं प्रेम आहे. कारागृहामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अवताराला आले. वसुदेव आणि देवकी मातेनं त्या भगवान गोपाल कृष्णाला जवळ घेतलं. देवकीनं हृदयाला कवटाळलं, त्या बालकृष्णाला हृदय अशी कवटाळलं, कारण मुलाला जन्म देऊनही मातेला लेकराचं सुख भोगता आलं नाही का? जे मूल जन्माला यायचं कंश दुराचारी पापी त्या मुलांना मारायचा, हत्या करायचा, एकही लेकराचं सुख देवकी मातेला भोगता आलं नाही, म्हणून कृष्णाला पहिलं कवटाळलं, हृदय अशी कवटाळून धरलं. हृदयाला धरलं कृष्णाला. वसुदेवाने सांगितलं, देवकी ते कृष्णाला जर सुखी पाहायचं असेल तर आपल्या हृदयाला कवटाळून त्याचा काही उपयोग होणार नाही. तो दुराचारी कंश येईल आणि घेऊन जाईल त्याला. मग याला जर सुखी ठेवायचं असेल तर याला आपल्यापासून दूर न्यावं लागेल. म्हणून नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला भगवान वसुदेवांनी भगवंताला आपल्या जवळ घेतलं आणि यमुना नदीला पूर आलेला होता. गळ्यापर्यंत, नाकापर्यंत, तोंडापर्यंत पाणी आलं. याही संकटामध्ये गोकुळामध्ये सुखरूप पोहोचवणारा बाप, भगवान कृष्णाला सुखरूप पोहोचवणारा हा कोण आहे? बाप आहे. हृदयाला नाही कवटाळलं, मग प्रेम दाखवता येत नव्हतं का? नाही. पण मुलगा जर सुखी पाहायचा असेल तर त्याला आपल्यापासून दूर करावं लागेल. हृदयाला कवटाळून उपयोग नाही. हे बापाचं प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल मला सांगा, या माय बापाच्या रोणातून आपल्याला उतराई होता येईल का? होताच येत नाही. विश्वामध्ये जे तीर्थ आहे, ज्ञानोबराय म्हणतात, त्या तीर्थापेक्षा माता पिता जर श्रेष्ठ आहे. तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे, नाही का? शरीर वेळ प्रसंगी देण्याची गरज आली, वेळ आली तरी माघार घेता कामा नये, हे लक्षात घ्या. आई वडिलांच्या ऋणातून आपल्याला उतराई होता येतच नाही. मग काय करायचं? तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे, फक्त सेवा करायची माई बापाची. आणि म्हणून आई वडील आहे तोपर्यंत सेवा, आणि आई वडील गेल्याच्या पश्चात, आम्ही हिंदू धर्म आमचं शास्त्र आम्हाला सांगतं, आई वडील गेल्याच्या नंतर आम्हाला काही कर्मक्रिया सांगितलेल्या आहे. मग प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने आपल्या पित्याला सद्गती मिळावी याकरिता हे नामस्मरण आहे. हे पहा, कुटुंब आपल्या वडिलांच्या पश्चात मुलं मुली सगळा परिवार जे काही सत्कर्म करेल आज उद्या, या सत्कर्मामध्ये माता पित्यांचा उद्धाराकरिता, पितरांच्या उद्धाराकरिता केलं जातं ते सत्कर्म.
तुम्ही म्हणाल हे सत्कर्म कशा करिता? हे नामस्मरण, ह्या नामस्मरणाने सगळे दोष जातात. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. या कलियुगामध्ये, या मृत्यूयुगामध्ये एक सामर्थ्यवान जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. ज्ञानोबराय म्हणतात ह्या नामानं सगळे दोष जातात. मग अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, पिंडदान असेल, वस्त्रदान असेल, या सगळ्याच्या दानाच्या माध्यमातून, सत्कर्मातून, हे सत्कर्म घडेल ह्या सगळ्या दानातून, त्या सत्कर्मातून माता पित्यांना सद्गती प्रवाजा वैकुंठ मार्ग